नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशातील तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढणारी तर पिवळा वाटाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून तूर आणि उडदाच्या आयात शुल्क माफीचा निर्यातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. तर वाटाण्याची आयात केली जात असताना त्यावरती 30% आयात शुल्क आकारला जाणार आहे. यांच्या संदर्भातील हे महत्त्वपूर्ण 3 राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. अधिसूचना काढण्यात आलेली आहे, ज्यांच्यामुळे आपण बघणार आहोत की तुरीच्या आयात शुल्काच्या माफीच्या निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली, अर्थातच 30 मार्च 2027 पर्यंत तुरीचा आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा आलेला आहे. उडदाच्या आयात शुल्क माफीच्या निर्णयाला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पिवळा वाटाणा आयात केला जात असताना त्यांच्यावरती 30% आयात शुल्क आकारल्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत देशभरामध्ये डाळीचे वाढवणारे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठीचा डाळीचा पुरवठा निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा एक निर्णय घेतलेला आहे. निर्णयामुळे तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे. तुरीचे भाव वाढ होतील अशा प्रकारच्या वर्तवण्यात जाणाऱ्या शक्यता आता कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. तूर आणि उडीद हे दोन्ही शुल्कमुक्त श्रेणीत आहे, ज्यांच्यामुळे 31 मार्च 2027 पर्यंत या आयातीवरती कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. याच परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2028-29 पर्यंत तूर, उडीद आणि मसूर या तिन्ही कडधान्याचे 100% हमीभाव खरेदी करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद.